काळ्या बाहुल्यांचा व्यापार, महाराष्ट्राचे राजकारण रगेल आणि रंगेल. सर्वप्रथम महाराष्ट्रात जे चालले आहे त्याला सुप्रीम कोर्टच जबाबदार आहे. बेकायदेशीर सरकार सर्वच कामे बेकायदेशीरपणे करत आहे. माझी लाडकी बहीणचा टेंबा मिरविणारे महिलांना मूत पाजणाऱ्यांचे पाय धुवून तीर्थप्राशन करतात. नीतिमत्ता गहाण ठेवल्याचाच हा एक प्रकार होय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊन वर्षावर गेले तेव्हा भिंतीवर तंत्रमंत्र लिहिल्याचे दिसले होते. खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणाला काळ्या बाहुल्या व गंडेदोरे यांनी ग्रासले आहे. मुख्यमंत्र्यांना गोर गरीब नडलेला पिळलेला दिसत नाही. मात्र आता उघडे नागडे पडलेले पुढारी शिवसैनिकांच्या थेट तडाख्यातून वाचावे म्हणून सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई गोल गोल फिरून आणले. सुरक्षेसाठी ईडी, CBI, आयकर विभाग सारखी ही कुत्रे मंडळी कंपनी होती. निवडणूक आयोग, राज्यपाल यांनी घटना बाह्य पद्धतीने ठाकरे सरकार पाडले. पुढे शिंदे सरकार बसविले. सध्या महाराष्ट्रात पापाचा हिमालय वाढत चालला आहे. त्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा तितके जबाबदार आहे. टेंगुळ येईपर्यंत हातोडा मारला असता तर महाराष्ट्रात जेफ्री एप्स्टीनचा बाप जन्माला आला नसता. जिथं बाया तिथं बुवा म्हणतात, अगदी तंतोतंत खरे म्हटले पाहिजे. महिला आयोगाची अध्यक्षा रगेल व रंगेल आहे याची पक्की खात्री होती, पण एवढी रंगेल असेल याची कल्पना कधीच नव्हती. राजकारणात महिलांना प्रतिष्ठा असणे यात दुमत नाही, पण महिलांनी एवढे पाताळयंत्री वागावे महिलांना तरी शोभत नाही. दिल्लीत बसून महाराष्ट्राच्या पटावर प्यादे फिरविणारे आता स्वतःचे दाढीचे खुंट उपटत बसले असते. निवडणूकग्रस्त लोक कांडे झाले की भयग्रस्त होतात. एप्स्टीन फाईल्समुळे इस्रायल-इराण युद्ध पेटले. कॅप्टन अशोक खरात, काळ्या बाहुल्यांचे सरदार यांनी महाराष्ट्राला खाईत ढकलले. सुप्रीम कोर्टाने आता तरी आपले झाकलेले डोळे उघडायला हवेत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.